गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी, कारण त्यातच गंमत खरी. बाय बाय बाय. कमी वेळात सेम वेळात मी 2 फुलं केलेली आहेत. तिला आवडणारं लाल रंगाचं जास्वंदाचं फुल. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे आणि त्याचं प्रिपरेशन सगळीकडेच सुरू झालं आहे. माझ्यासोबत तुम्हा सर्वांचे लाडके अक्षय आणि रमा आहेत. दोघांचं स्वागत आणि खूप सुंदर दिसत आहे. हा जो काही हिरवा कलर आहे, ही थीम तुम्हाला खास दिलेली आहे का तुमच्या या जोडी? हो, आम्हालाही कालच कळलं. नाही, प्रत्येक स्टार प्रवाहावरची जी जोडी आहे त्या जोड्यांना एक एक कलर त्यांनी नेमून दिलेला आहे. तर आम्हाला हिरवा हा रंग नेमला आहे. आमचा जो ॲक्ट आहे त्यालासुद्धा हा रंग खूप साजेसा आहे. आणि मुळातच बाप्पाला हे जे 2-3 रंग आवडतात त्यातला एक हिरवा रंग आहे. त्यामुळे त्या रंगात आम्हीसुद्धा नटून आलेलो आहोत. काय परफॉर्मन्स आहे दोघांच्या जोडीचा? परफॉर्मन्स आहे का नेमकं काय आहे? जोडीचा परफॉर्मन्स आहे आमचा आणि खूप छान छान स्टेप्स आहेत. शशांकने खूप छान प्रॅक्टिस केली आहे आणि ती जी मुलं असतात ना, अभ्यास झाला नाही म्हणून मग नंतर शेवटी एक तास आधी सगळं वाचून पेपर असा चोपून काढतात, तसा आहे शशांक. रुस्तम आहे म्हणजे आल्यापासून चाललंय की एकदा करूया, पण न करताही तो मस्त असा करणार आहे. हे माझ्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी फक्त ऐकावं, हेच माझं तेव्हाही म्हणणं असायचं. पण मला वर्षभर अभ्यास करायला लावायचे. एक तुम्हाला कॉम्पिटिशन देणार होतं आम्ही, ते म्हणजे आता गणपती बाप्पाची आपण सगळी तयारी करतोय. आत्ताच नुकतं चित्र काढून झालं आहे छान. सो आता तुम्हाला ह्या क्लेपासनं फुलं बनवायची आहेत, जी आपण आरास करतो. सो ती फुलं वेगवेगळ्या कुठल्याही प्रकारची फुलं तुम्ही जी आपण शोभिवंत म्हणून असतात ती कुठलीही फुलं बनवायची आहेत, पण कमीत कमी वेळात बनवायची आहेत. सो तुम्ही कुठलाही क्ले यूज करू शकता. येस. कशी आहे ही डांबरट? बरं ठीक आहे, पिंक रंगाचं पण असतं जास्वंद, मी ते वापरतो. स्टार्ट करूया आपण. आणि पटपट, मी फारसा वेळ लावत नाही आहे, पण एक अंदाज म्हणून की किती कमीत कमी वेळात कोण छान बनवत आहे. ओके, लेट्स स्टार्ट. खरं तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकायला हवं, कारण मला येत काही नाही, पण कारण हे आहे, ऋग्वेदची ही सध्याची रुची खेळणी आहे. क्ले असेल, क्रेयॉन्स असतील, पेपर आणि पेन्सिल असेल, हे सगळं रोज ऋग्वेदला लागतं. आणि त्याचा अभ्यास घेताना मी आणि प्रियांका असे आजूबाजूला कायम असतो. तर खरं तर हे मला जमायला हवं, पण शिवानीचं काय चाललंय? शिवानीनं जो कलर निवडलाय तिथे मी पटकन निवडून टाकायचं. रंगावरनं कळतंच ही कुठलं फुल बनवता येते. जास्वंदच दिसतं आहे. शशांक काहीतरी छान एक प्रयत्न करतोय. शशांक झाल्यावर आपण डिसाईड. या फुलाचं नाव आहे मोदक फुल. अरे नाही, आतलं फुलाच्या आतमध्ये जे असं ते ह्याच्या आधी शेवटचा क्ले हातात घेऊन कुठली गोष्ट कधी बनवली? कालच केली आहे मी. कालच हे सोडून करून आली आहे बाई म्हणून सोडून ह्याच्या आधी कधी केली? अगं, मी माझ्या घरातनं खूप साऱ्या गोष्टी करत असते. म्हणजे आत्ता आमचं शूट ठाण्यात लागलं होतं ना, तेव्हा मी एका दुकानात शूट करत होतो आम्ही. तिथून मी खूप सारे कलर्स आणि खूप सारे क्ले वगैरे घेऊन आली आहे. तर मला एक माझ्याकडे छान असा डोनट हे होता, वास असतो ना तसं होतं. त्याला थोडंसं तो फुटला होता थोडासा एका बाजूने. सो मी त्याला ते डेकोरेट करण्यासाठी एक गोष्ट बनवली होती. ती मी कधीतरी पोस्ट केली तर मी सांगेन तुम्हाला. डिटेलिंग सुरू आहे. पहिल्या दिवसापासून सवय लावली आहे मला डिटेलिंग. शशांकचा मुलगा हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर खरं सांगेल की बाबा किती मदत. तुझे चुकलंय.
कमी वेळात बाय 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 कमी वेळात सेम वेळात मी 2 फुलं केलेली आहेत. तिला आवडणारं लाल रंगाचं जास्वंदाचं फुल काय होत एकच बनवायचं होतं उगाच काहीतरी 2 केली आहेत वगैरे सांगून घेऊ नकोस कास्टिंग होतं तेव्हा काय काय करतात, एवढ्याच वेळात ऑडिशन मध्ये तुम्ही काय काय करू शकता, तसं आहे. एवढ्याच वेळात 2 फुलं केलंय खूप काय काय मी फिनिशिंग सहित केलंय काय मला एक्सप्लेन करायचंय काय केलंय कसं केलंय ते जरा सांग आता तू. हे बघ मला ते असं वर लावायला नव्हतं जे जास्वंदातून असे छान तुरे आलेले असतात. सो मी ते आत असे तुरे त्या तुऱ्यांवर जी हे असतं ते हे केलं येलो कलरचं आणि हे छान पराग यार पराग फिनिशिंग गाईज पराग हे पराग आहेत आणि हे छान अशा पाकळ्या आणि त्याच्यावर ते असं जास्वंदाचं फूल शिवानीचं रेडी आहे. जास्वंदाचाच आहे, पिवळा जास्वंद आहे आणि तो ऍक्च्युली तो चांदीचा मिळतो बघ 3 यांचा तसा आहे हा. त्याला काठी लावली असतं शशांक मला ती फार मी त्याला एक काठी लावलेली आहे आणि ही प्रजाती फार ही लुप्तच होत आलेली प्रजाती आहे. तर हे फूल हिमालयातल्या एका डोंगरावर सापडतं. तर केतकर नावाचा नावाडी तिथे नाव घेऊन जातो. हिमालयात नाव घेऊन गेलो, काही करू शकतो शशांक. हा पॉइंट आहे माझा की शशांक काही करू शकतो. नाव घेऊन गेलो मी बरं शशांक आणि मी माझं नाव तिकडे मोठं केलं. तर मुद्दा हा आहे की ही अशी 2 छान फुलं आणि शिवानीने केलेलं एक फूल ही आम्ही बाप्पाच्या चरणी इकडे आमच्या आधी ज्या ॲक्टर्सनी चित्र काढलेलं आहे त्याची चरणी वाहतो आणि म्हणतो गणपती बाप्पा मोरया. सुंदर आणि तुम्ही ते खरंच छान फुल केलंय. तुमचे लाडके प्रेक्षक आहेत ते कमेंट करू सांगतीलच त्यांना कुठलं फुल छान आवडलंय तुमची कलागुजर. पण अर्थात गणपती बाप्पा हे कलेचं तू काहीतरी बोलत होते प्लीज सांगा कुठलं फुल आवडलंय. मला माहिती आहे याचंच आवडणार. प्रेक्षकांचं प्रेम आहे ना. ओके मला तुझं आवडलंय खरं तर पण ठीक आहे तुम्ही माझं म्हणणार असाल तर मला अगदीच आवडेल. स्तुतीसाठी मी कायमच ओपन असतो. शशांकचं वेगळं आहे ना काहीतरी सो युनिकनेसला जास्त महत्व आहे म्हणून माझ्या मते शिवानी असं माझा ब्राउनी पॉइंट काय तर हा आहे हा. ऋग्वेद कुठलाही प्रोजेक्ट याच्याकडून करून घेऊ नको प्लीज. बघून छान कमेंट करेलच. मला असं वाटतंय की तो काहीतरी कमेंट करणारच आहे याच्यावर. बाबा मला पुढे बाबा मला गाडी घेऊन येताना सांगणं असतं का. गाडी शोधत होता तो. आम्ही ठाण्यात जेव्हा शूट करत होतो एका दुकानात ऋग्वेदसाठी खेळणी वगैरे घेतली त्यांनी. शशांकची पूर्ण तयारी आहे. त्याला कुठलाही टास्क दिलं तर माझ्या मते आता त्याला क्लेचे चित्राचे सगळे टास्क त्याला कम्प्लीट करता येतील. त्याच्यामुळे तोच जिंकायला शंका नाही. तुमच्या आठवणीतला एक बाप्पा मला सांगायचा जो अनुभव तुम्हाला वाटतं की त्या अनुभवामुळे आपल्याला एक वेगळं छान म्हणतात ना की आपल्या आयुष्यात काहीतरी घडलं आणि तो अनुभव तुमच्यासाठी फार खास आहे असा. जे काही घडतं मला वाटतंय माझ्या आयुष्यात ते बाप्पामुळेच घडतं. आणि लहानपणापासून बाप्पाच्या खूप जवळ असल्यामुळे मला कधीही म्हणजे आत्ता जरी मी घरी गेले तरी आमच्या तिथे एक मंदिर आहे बाप्पाचं जो पहिल्या 3 गणपतीपैकी ते एक मंदिर येतं. खूप जुन्या काळातलं मंदिर. तर तिथे मी जरी म्हणजे सगळे मला सोडायला येतात जाताना तेव्हा मी म्हणजे मला 3 दिवस राहिले असेल मला 3 दिवसात नाही जमलं तर जाताना बंद केलेल्या मंदिरातून सुद्धा एका खिडकीतून देवळातला गणपती दिसतो. त्या खिडकीच्या तिथे चढून मी असं छान पाया पडून येते. त्याशिवाय मला होत नाही. म्हणजे जे काही असेल ते त्याच्यामुळेच आहे आणि थँक्यू सो मच. शिवानी कदाचित हसेल खरं तर पण प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात ही घटना नेहमी घडते ते म्हणजे आपले पैसे अडकलेले असतात. तर ते कमी जास्त हा विषय आला आहे. पण माझेही मध्ये एकदा काही लाखात पैसे एका वेगळ्याच कारणामुळे अडकले होते आणि डेस्परेटली मला तेव्हा ते सुटणं खूप गरजेचं होतं. आणि मी फार देवभोळा नाही आहे खरं तर. मी सकाळी उठलो जिममध्ये गेलो आणि ट्रेडमिलवर पळता पळता आउट ऑफ नोवेअर माझ्या डोक्यात आलं की बाप्पा आज मी तुझ्या देवळात येऊन जाईन पण प्लीज हे पैसे आज सुटू देत मला गरज आहे. आणि आय एम नॉट किडिंग. मी जिम झालं गाडीत बसलो. गाडीत बसून कुठल्या देवळात जायचं आधीच ठरवलं होतं. मी त्या देवळापाशी पार्क केली गाडी आणि मला त्याचे मेसेजेस येऊ लागले की हे पैसे सुटत आहेत बहुतेक. मी दर्शन घेऊन बाहेर आलो तोपर्यंत त्यातले काही हजार
फक्त लॉस जर बाजूला काढला तर मला सगळे पैसे परत मिळाले होते. मला माहीत नाही हे काय टायमिंग आहे, ही काय शक्ती आहे, हा काय योगायोग आहे, पण त्या क्षणी माझा जेवढा नव्हता तेवढा डेफिनेटली देवावर विश्वास बसला, वाढला असं म्हणायला हरकत नाही. आज बाप्पाचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत असू दे हीच प्रार्थना आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.